नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई व्यंको महाराजांना म्हणतात की तुमचं कीर्तन लोकांनी पाहिलं पाहिजे, तरच तुम्हाला मान मिळेल, प्रसिद्धी मिळेल, कीर्ती मिळेल. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की आणि पैसे पण नाही का? तेव्हा मोठ्या बाई खूपच शॉक होऊन व्यंको महाराजांकडे बघायला लागतात. आता व्यंको महाराज अभंग म्हणायला लागतात. तेव्हा मोठ्या बाईंना खूपच राग येतात आणि त्या रागाने तिथूनच निघून जायला निघतात आणि जाता जाता व्यंको महाराजांकडे पाठीमागून वळून बघायला लागतात आणि त्यांना म्हणतात की व्यंकट भाऊजी, तुमचं आणि काळाचं गणित कधीच जमायचं नाही, हट्टी आहात. मला फक्त इतकंच वाटत होतं की गोविंद महाराज दिग्रजकरांच्या गादीला प्रसिद्धी मिळावी. तेव्हा व्यंको महाराज मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी, गोविंद महाराजांची गादी ना चंद्रभागे इतकी पवित्र आहे, तिला या प्रसिद्धीची काही आवश्यकता नाही आहे. तेव्हा मोठ्या बाईंना खूपच राग येतो आणि त्या तिथून निघून जातात. तर आता व्यंको महाराज पुन्हा अभंग म्हणायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ त्याच्या पेशंटवरती खूपच चिडलेला असतो आणि इंदू गोपाळला आता लपूनच बघत असते. आता ते पेशंट्स तिथून निघून गेल्यावर इंदू गोपाळकडे बघायला लागते आणि त्याच्या जवळ येत त्याला म्हणते की झालं चिडून? यावर गोपाळ इंदूला विचारतो की काय काम आहे? तेव्हा इंदू गोपाळला सांगते की शिरा आणलाय तुझ्यासाठी, खाऊन घे चल. तेव्हा गोपाळ म्हणतो की आता नको, नंतर खातो. यावर इंदू गोपाळला म्हणते की आधीच चिडका, त्यात भुकेचा भडका, खाऊन घे चल बघू पटकन. तेव्हा गोपाळ म्हणतो की आता मला वेळ नाही आहे, बाहेर पेशंट थांबले असतील. तेव्हा इंदू म्हणते की काही पेशंट वगैरे नाही आहे, विचारूनच आली आहे मी. आता उठ उठ म्हटलं की उठायचं, असं म्हणत ती गोपाळच्या हाताला पकडून त्याला खेचतच बाहेर घेऊन येते. तर आता यानंतर आपण बाहेर पाहतो की गोपाळ आणि इंदू बाहेर आलेले असतात. आता गोपाळ नाश्ता करत असतो आणि तो इंदूने त्याच्यासाठी केलेला शिरा खात असतो. आता इंदू त्याच्याकडे एकटक बघत असते आणि गोपाळ मात्र कसला तरी विचार करत असतो. आता इंदू त्याच्याकडे बघत मध्येच म्हणते की काय सुंदर वास येतोय ना रे साजूक तुपाचा. तेव्हा गोपाळ आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतो. आता इंदू गोपाळला म्हणते की गोप्या टोप्या, इतका छान शिरा बनवून आणलाय रे मी तुझ्यासाठी, त्याच्यात साजूक तूप घातलं, बदाम घातले, काजू टाकले, काहीतरी कौतुक कर, चांगला झालाय, बरा झालाय, काहीतरी म्हण. तेव्हा गोपाळ म्हणतो की बरा झालाय. तेव्हा इंदू म्हणते की काय फक्त बरा झालाय? यावर गोपाळ म्हणतो की संपला पण इतक्यात. तेव्हा इंदू म्हणते की बरं, तू जेव्हा वसतिगृहात राहायला येशील ना, तर मग तुझ्यासाठी खूप सारा शिरा करेल आणि रूमवरती घेऊन येईल आणि मग पोट भरून खा. आता तितक्यात गोपाळचं लक्ष अचानक त्याच्या वसतिगृहाकडे जातं. तेव्हा गोपाळ खूप शॉक होतो आणि म्हणतो की हे काय चाललंय, हे कोण लोक आहेत माझ्या रूमकडे आणि हे माझ्या रूमकडे का चाललेत, असं म्हणत तो लगेच तिकडे जायला निघतो. आता इंदूसुद्धा घाबरूनच गोपाळच्या पाठी जायला लागते. आता गोपाळ तिथे असणाऱ्या एका माणसाला विचारतो की दादा, हे काय चाललंय? तेव्हा तो माणूस म्हणतो की मी सामान शिफ्ट करतोय. यावर गोपाळ आश्चर्याने विचारतो की हा क्वार्टर तर मला दिलाय ना. यावर तो माणूस सांगतो की डॉक्टर सातगिरेने तर हा क्वार्टर मला दिलाय आणि त्यांनीच मला इथे सामान शिफ्ट करायला सांगितले, म्हणून शिफ्ट करतोय. यावर गोपाळ म्हणतो की काय, असं म्हणत तो रागानेच तिथून सातगिरेकडे जायला निघतो. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की वाड्यात, दिग्रजकरांच्या वाड्यात कामवाली बाई काम करत असते. आता तितक्या तिथे मोठ्या बाई येतात आणि त्यांना असं काम करताना पाहून म्हणतात की काय करतेस, हे असं कोणी झाडतं का? अगं झाडू येतो म्हणजे नुसता जमिनीला झाडू लावला तर झाडणं होतं असं वाटतं का तुला? जरा व्यवस्थित झाड, किती घाण आहे मागे. यावरती ती बाई म्हणते की अहो दरवाजातून इतकी हवा येते, मग थोडीफार घाण राहणारच ना. यावर मोठ्या बाई म्हणतात की हा असा कचरा मागे असल्याला मला अजिबात आवडत नाही, सांगून ठेवते तुला. तेव्हा ती बाई म्हणते की दरवाजा बंद करा, मग मी झाडते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की चालणार नाही दिग्रजकरांचा वाडा आहे, इथे दरवाजे बंद होत नाहीत. तुला काम करायचं आहे की नाही हे तू ठरव आणि व्यवस्थित साफ करायचं, असं म्हणून मोठ्या बाई रागातच तिथून निघून जातात. आता ती बाई घराची साफसफाई करतच असते. तितक्या तिथे आपला आदू येतो. आता आदूला बघून ती बाई आदूला म्हणते की अधोक्षज महाराज, हे सामान तुमचं आहे का हो? आता आदू त्या सामानाकडे बघायला लागतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे तर इंदूने गोपाळसाठी खरेदी केलेलं सामान आहे. तेव्हा आदूला खूपच राग येतो आणि आदू त्या सामानाकडे बघत त्या बाईला म्हणतो की हे सामान माझं नाही आहे आणि त्याला आठवायला लागतं की इंदूने हे सामान गोपाळसाठी खरेदी केलं होतं. आणि जेव्हा आदू तिला म्हणाला होता की चल ना माझ्यासाठी पण आपण काहीतरी घेऊया, तेव्हा इंदू मला टाईम नाही आहे असं म्हणून तिथून निघून गेलेली असते. तेव्हा आता हे सगळं आठवून आदूला खूपच राग येत असतो. आता आदू म्हणतो की ही पिशवी आपल्या घरातली कुणाचीच नाही आहे, ही पिशवी टाकून द्या, असं म्हणत तो त्या बाईच्या हातातून ती पिशवी घेतो आणि स्वतःच कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून देतो.
तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की सातगिरे त्यांच्या केबिनमध्ये असतात. तेव्हाच आता तिथे गोपाळ येतो. आता गोपाळ सातगिरे यांच्यावर खूपच चिडलेला असतो. तो त्यांना जाब विचारतो की तुम्ही मला अलोकेट केलेला क्वार्टर दुसऱ्यांना कसा काय देऊ शकता. यावरती डॉक्टर गोपाळला विचारतात की मी तुम्हाला लेखी दिलं होतं का. तेव्हा गोपाळ त्यांना म्हणतो की नाही, तुम्ही मला सांगितलं होतं की तो क्वार्टर माझा आहे. यावरती डॉक्टर म्हणतात की मला तर काही असं आठवत नाही. तेव्हा गोपाळला त्यांचा खूपच राग येतो, पण इंदू त्याला समजावत त्याला शांत राहायला सांगते. आता गोपाळ रागाने त्या डॉक्टरांना म्हणतो की हे सर्व तुम्हाला खूप महागात पडेल, तुम्ही हे सर्व मुद्दाम करताय ना. आणि तो रागाने म्हणतो की तुमच्यासारख्या डॉक्टरांना चापकानेच मारलं पाहिजे. आता हे ऐकून त्या डॉक्टरांना सुद्धा खूप राग येतो आणि ते रागानेच गोपाळला म्हणतात की हे सर्व तुम्हाला खूप महागात पडेल. तुमची ना अशा ठिकाणी बदली करेल ना जिथे फोनला सुद्धा रेंज नाही येणार. यावर गोपाळ रागाने म्हणतो की मी अशा धमक्यांना घाबरत नाही. तुम्हाला जिथे करायची ना तिथे करा माझी बदली. अहो, मेरिटवर डॉक्टर झालेलं आहे मी कुठेही जॉब केला ना तरी मी माझं काम प्रामाणिकपणेच करेल. त्यामुळे मला धमकवण्याची काही गरज नाही आहे. आता ते डॉक्टर गोपाळला म्हणतात की मी तुझा सिनियर आहे आणि सिनियरशी असं बोलतात का. यावर इंदू त्या डॉक्टरांना म्हणते की सिनियर आहात ना, मग सिनियरसारखं वागा ना, आणि तो ज्युनियर आहे असं समजून त्याला माफ करा. पण ते डॉक्टर खूपच चिडलेले असतात आणि ते इंदूला म्हणतात की पण त्याने माफीही मागितली पाहिजे ना. यावर गोपाळ रागाने म्हणतो की नाही मागणार माफी. तेव्हा इंदू त्याला समजावत म्हणते की काय चाललंय गोपाळ, एखाद्या कुकरसारखे काय शिट्टी काय वाजत असते तुझी सारखी सारखी, थोडंसं शांत हो आणि बाहेर जा. आता गोपाळ रागाने तिथून बाहेर निघून जातो. तेव्हा इंदू डॉक्टरांना समजावत म्हणते की तू बाहेर गेलाय ना, यातच तुम्ही सॉरी समजा, आणि असंही तुम्हाला त्याच्याशी पंगा घेणं महागात पडेल. कसं आहे ना, एका रूमसाठी तो 7 घरं उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे त्याच्या नादाला तुम्ही लागू नका आणि त्याला जे हवं आहे ना ते तुम्ही त्याला द्या, असं म्हणून इंदूसुद्धा तिथून निघून जाते. आता त्या डॉक्टरांना इंदूचा आणि गोपाळचा खूपच राग आलेला असतो आणि ते स्वतःशीच म्हणतात की गोपाळ, तुला हे सर्व काही खूप महागात पडेल. तर आता यानंतर आपण पाहतो की गोपाळ बाहेर आलेला असतो. तेव्हा इंदूसुद्धा तिथे येते. आता इंदू गोपाळजवळ येते आणि त्याला विचारते की काय चाललंय तुझं, सारखी चिडचिड काय करतोयस रे. आधी त्या पेशंटवर चिडलास, मग त्या डॉक्टरांवर. यावर गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे, मी जे काही केलंय ना ते बरोबर केलंय. 1 नंबरचा भ्रष्टाचारी डॉक्टर आहे तो. आता यावर इंदू गोपाळला म्हणते की आणि तू अर्ध्या डोक्याचा ना. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. यावर इंदू म्हणते की अरे हे गाव काही वाईट आहे का, इथून बदली करून दुसरीकडे कशाला जायचं आहे तुला. तू एकच विचार कर ना, आपल्या गावाला एक चांगली आरोग्य सेवा मिळेल आणि तुझ्या रूपाने एक चांगला डॉक्टर मिळेल. आपल्या गावासाठी काम कर ना, आणि तुझे आदर्श त्यांना आठव जरा. त्याच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असते ना, मग तसंही तूही ठेव आणि तुझं काम करत राहा. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की इंदू, तुझं काम झालं असेल ना तर निघा इथून तू. यावर इंदू रागाने म्हणते की मी इथून कुठेही जाणार नाही असं म्हणून ती गोपाळचा हात पकडते. तेव्हा गोपाळ तिला रागाने म्हणतो की हात सोडा, पण यावर इंदू म्हणते की नाही सोडणार. शेवटी गोपाळ तिच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेतो आणि म्हणतो की तू आता जाऊ शकतेस. पण इंदू काही न बोलता तिथेच उभी असते. तेव्हा गोपाळ रागाने तिथून निघून जातो. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू घरी आलेली असते. तेव्हाच तिथे करिश्मा बसलेली असते. आता करिश्मा इंदूला बघून म्हणते की लेफ्ट राईट कुठे निघालीस. यावर इंदू तिला सांगते की मी खोलीत चालले. तेव्हा करिश्मा तिला म्हणते की विसरलीस का, खोलीत जायची तुला काही गरज नाही आहे. यावर इंदू आश्चर्याने विचारते की का. आता करिश्मा इंदूला म्हणते की मदरने तुला सांगितलं आहे ना की फादरनं दिलेले पैसे जोपर्यंत तो आणत नाही तोपर्यंत तू खोलीत परत यायचं नाही. तेव्हा इंदू करिश्माला म्हणते की करिश्मा ताई, तुलाही माहिती आहे ते पैसे कोणामुळे चोरीला गेले आहेत आणि कोणी जाळले आहेत. यावर करिश्मा रागाने म्हणते की तुला जेवढं सांगितलं आहे ना तेवढं कर ना. तुला पैसे आणायला सांगितले आहेत ना, तर पैसे आणायचे आणि त्यानंतरच घरी परत यायचा. तेव्हा इंदू म्हणते की नाही आणणार मी, कारण त्यात माझी काही चूक नाही आहे. आता करिश्मा रागाने इंदूला म्हणते की तुला बघून घेईल. तेव्हा इंदूसुद्धा रागाने करिश्माला म्हणते की आता मी लहानपणीची इंदू राहिलेली नाही आहे, माझी चूक नाही आहे, त्याच्यामुळे तू मला धमकावू नकोस. यावर करिश्मा इंदूला म्हणते की काय गं, MA ॲडमिशन घेतलं ते स्वतःला शहाणी समजायला लागलीस की काय, मला शहाणपणा शिकवायला लागलीस. आणि तू त्या गोपाळला तुझा बेस्ट फ्रेंड म्हणत असतेस ना, आता तू बघ तुझ्या नाकाखालून कसं त्या गोपाळला घेऊन जाते ते. आता हे ऐकून इंदू मोठ्याने हसायला लागते. तेव्हा करिश्मा आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागते आणि विचारते की काय झालं हसायला. तेव्हा इंदू मोठ्याने हसत तिथून बाजूला जाते. आता करिश्मा खूप शॉक होऊन तिच्याकडे बघत असते आणि तिला काहीच समजत नसते की इंदू नक्की का हसते. आणि ती रागाने इंदूला विचारते की काय गं इंदे, काय
काय झाले हसायला? तेव्हा इंदू हसत म्हणते की गोपाळला माझ्या नाकाखालून घेऊन जायची काय गरज आहे? कसं आहे ना, मी आज त्याला भेटायला गेले होते आणि तो तुझी खूप आठवण काढत होता, तुझ्याविषयीच विचारत होता. हे ऐकून करिश्मा खूपच खुश होते आणि आनंदाने विचारते की काय, माझी आठवण काढत होता, माझ्याविषयी विचारत होता? तेव्हा इंदू म्हणते की हो. यावर करिश्मा खुश होऊन म्हणते की खरंच तू खोटं नाही बोलणार ना? असं म्हणून ती खुश होऊन इंदूजवळ जाते. आता करिश्मा खूप म्हणजे खूपच खुश झालेली असते आणि ती लाजत असते. आता इंदू तिच्याकडे बघत तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की शकुंतला किचनमध्ये काम करत असते. तितक्यात मोठ्या बाई कोणाशी तरी फोनवरती बोलत तिथे येतात. मोठ्या बाई फोनवर कोणाला तरी म्हणत असतात की हो आम्ही येणार, नक्की येणार आणि अधोक्षच माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे असं म्हणून त्या फोनवर बोलून फोन कट करतात आणि शकुंतलाला म्हणतात की शकुंतले बघ ना, आपल्या अधोक्षजसाठी मुलींची अशी लाईनच लागली आहे. खरंच सगळे म्हणतात की अधोक्षजचं लग्न करायचं आहे का? यावर शकुंतला विचारते की कोणतं स्थळ आहे हो? तेव्हा मोठ्या बाई सांगतात की अगं ते निमगावचे स्थळ आहे आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे त्यांची, खूप संपत्ती आहे, शेतीवाडी आहे, खूप वाडेसुद्धा आहेत त्यांच्याकडे. आता हे ऐकून शकुंतला म्हणते की चांगलं होईल. आता मोठ्या बाई शकुंतलाला विचारतात की काय गोपाळचं काय ठरलं? तेव्हा शकुंतला मोठ्या बाईंना विचारते की कशाबद्दल? यावर मोठ्या बाई म्हणतात की अगं लग्नाबद्दल. तेव्हा शकुंतला मोठ्या बाईंना म्हणते की आता याबद्दल आपण काय बोलणार, त्याचे निर्णय तो स्वतःच घेऊ शकतो ना. यावर मोठ्या बाई म्हणतात की कसं आहे ना, काही झालं तरी तो अधोक्षजचा सख्खा चुलत मोठा भाऊ आहे. लोक विचारतात की छोट्याचं लग्न करताय मग मोठ्याचं? तेव्हा शकुंतला म्हणते की आता त्याच्या लग्नाबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. यावर मोठ्या बाई म्हणतात की शकुंतले मी एक करू शकते ना, आता गोपाळ अधोक्षजचा मोठा भाऊ आहे ना, हे लोकांना सांगणंच सोडून देते. म्हणजे त्याला मोठा चुलत भाऊ आहे हेच कोणाला सांगायला नको, म्हणजे प्रश्नच उरणार नाही ना. हे ऐकून शकुंतलाला खूप वाईट वाटतं आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.